आपण मस्तपैकी खमंग भाजणी करून चकली बनवलेली आहे। मस्तपैकी भाजणीची चकली तयार झालेली, एकदम कुरकुरीत आहे, तुम्ही बघू शकता। आणि एकदम पोकळ आलेली आहे, एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे। बघा आतून किती पोकळ आहे। तांदूळ आपण इथे धुवून चाळणीत टाकून घेतला होता, नंतर इथे वाळायला टाकला आहे। 3-4 तासात तांदूळ छान मस्त वाळून जातो हवेत। इथे आपण ओला कापड करून घेतला आहे, याच्यावर आपल्याला या सगळ्या डाळी पुसून घ्यायच्या आहे। स्वच्छ पुसून घ्यायच्या। अशा ह्या सगळ्या पुसून घेते मी। डाळींना पावडर वगैरे असते, ते पुसल्यामुळे निघून जाते। इथे आपण मुगाची डाळी पुसून घेतो स्वच्छ। जर तुम्हाला धुवून घ्यायचं तर धुवून घ्या आणि मग कडक उन्हात वाळून घ्या। इथे आपण 6 वाट्या तांदूळ घेतलेला आहे, याला आपण स्वच्छ धुवून घेतलं आणि वाळून घेतलेलं आहे। आपण गॅलरीतच वाळून घेतलं हवेमध्ये। आपल्याला तांदूळ उन्हात नाही वाळवायचा आहे। डाळी तुम्ही धुवून वाळू शकता, पण तांदूळ नाही वाळवायचे। तर इथे आपण हा 6 वाट्या घेतलेला आहे आणि ह्याच वाटीचं प्रमाण इथे आपण 3 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, नंतर 2 वाट्या आपण मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 1.5 वाटी आपण इथे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 2 वाटी आपण इथे पोहे घेतलेले आहेत, जे आपण रेग्युलर वापरतो ते पोहे, दगडी पोहे। आणि 1 वाटी आपण इथे साबुदाणे घेतलेले आहेत। हे अगदी अचूक प्रमाण आहे, सगळ्या ठिकाणी आपण ह्या वाटीचं प्रमाण घेतलंय। 6 वाट्या तांदूळ, 3 वाटी हरभरा डाळ वगैरे असं सगळं हे प्रमाण घेतलेले आहे। तर इथे आपण 3 चमचे धने घेतलेले आहे, 3 चमचे जिरं घेतले, 3 चमचे ओवा घेतलेले आणि 10 लवंग मिरे घेतलेले। आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हा चमचा घेतलेला आहे आपण। तर आपण इथे कढई ठेवली आहे। सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे। तांदूळ हा जुना घ्यायचा। आता इथे आपण हा कोलम घेतलेला आहे। चिकट वगैरे होईल असा काही तांदूळ घ्यायचा नाही, किंवा नवीन तांदूळ भरलेला असला तो पण नाही घ्यायचा। जुना तांदूळ घ्यायचा, ठेवणीचा किंवा जाड तांदूळ रेशनचा असं घ्यायचं। तर इथे आपण हा कोलम तांदूळ घेतला, याला आता आपण मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे। हे बघा तांदूळ आपले मस्तपैकी भाजले गेलेले, असे फुलायला पाहिजे, ते लाल नाही होऊ द्यायचे, पण मीडियम गॅसवर असे छान मस्त भाजून घ्यायचे। आता हे काढून घेऊ आपण। हे बघा दुसरी बॅच आहे आपली छान भाजली गेलेली आहे। आता हे आपण काढून घेऊया। इथे आपण आता हरभऱ्याची डाळ भाजून घेऊया। यालाही लो ते मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे छान। इथे आपली चणा डाळ छान भाजली गेली, आता हिलाही काढून घेऊया। इथे आपण मुगाची डाळ टाकलेली, आता हिलाही छान भाजून घेऊया 2-3 मिनिट। डाळ आपली आता ही छान भाजली गेली मुगाची, आता ही काढून घेऊया। इथे आता ही उडदाची डाळ छान भाजून घ्यायची। कलर नाही बदलायचा आपल्याला, फक्त छान भाजून घ्यायचे। इथे आपली आता उडदाची डाळ भाजली गेली, आता हिला काढून घेऊया। आता इथे पोहे टाकून घेऊया। पोहे आपल्याला भाजून घ्यायचे अगदी कुरकुरीत। पोहे आपले छान भाजले गेले, तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत झालेले ते। आणि आता हे काढून घेऊया आपण। आता साबुदाणे टाकूया। हे बघा साबुदाणे आपला छान भाजला गेलेला आहे, अगदी चुरचुरीत आवाज येतोय बघा, असा फुलतोय तो। आता साबुदाणे आपण काढून घेऊया। आता आपल्याला जिरे, ओवा आणि धने आणि हे लवंग मिरे सगळं एकत्र भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता। आणि कमी गॅसवर भाजायचे, मस्त खमंग वास येईपर्यंत। हे बघा मस्तपैकी खमंग आपली आता भाजणी तयार झाली आहे। आता याला आपल्याला गार होऊ द्यायचे सगळ्या भाजणीला आणि मग आपण दळून घेऊया। सगळी आपली भाजणी झालेली आहे आणि आपण एका
कापडी कपड्यावर टाकून सगळं छान वाळवून घेतलं मस्तपैकी, कारण त्याला भाजल्यानंतर घाम येतो आणि मग ते गार करून आता आपण इथे भाजणी टाकून घेतली आहे. हे आपण जिरं, ओवा आणि धने हे पण छान मस्त भाजून घेतलेलं होतं. तर फ्रेंड्स, आपली भाजणी तयार झालेली आहे. तर बघा, तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक करून सांगा मला भाजणी कशी, आणि याची अगदी अचूक चकली आपली तयार होणार आहे, खुसखुशीत, न तेल पिणारी. तर आता याला आपण मस्तपैकी डाळीवर डाळच डाळायची, गव्हावर वगैरे ज्वारी बाजरीवर दळू नका, डाळीवर दळा किंवा भाजणीवर दळा. भाजणीवर मिळालं तर खूपच छान. तर आता याचं आपण दळण करून घेऊया. गिरणीवर ही चकलीची भाजणी मी भाजून घेतली आहे आणि हा अर्धा डबा पीठ आलेले आहे. याला आपण आधी मोजून घेऊया. आता हे मी एका पातेल्याचा अंदाज घेतला पीठ मोजण्यासाठी. हे 3 माप पीठ आधी टाकलेलं आहे परातमध्ये आणि हे 4थं आलेलं आहे. तर याच्यासाठी मी आता काय करणार, एवढं तर पीठ आपलं चकल्या केल्या जाणार नाही, तर 2 पातेलं मी आज भिजवते आणि 2 उद्या करणार. तर त्याचा अंदाज देते तुम्हाला मी. या ठिकाणी आपण आता 2 पातेलं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात आपण आता चटणी मीठ टाकून घेऊया. तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार टाका. आता या ठिकाणी मी 5 चमचे चटणी टाकणार आहे. नंतर 1 चमचा हळद, मीठ आपल्या चवीनुसार घ्यायचं. चार चमचे आपण मीठ टाकलेले आहे. आणि तीळ तर खूपच छान लागते चकलीमध्ये आणि दिसायला खूप सुंदर दिसते चकली. तर किती आहे तुम्ही अंदाजाने टाकू शकतात. भरपूर टाकली तर छान दिसते ती तळल्यावर. नंतर इथे अर्धा चमचा आपण हिंग टाकून घेतलेला आहे. इथे आपण अर्धी वाटी तेल गरम करून घेतलंय. आपल्याला मोहन द्यायचं आहे, कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे असं चुरचुर आवाज यायला पाहिजे छान. आणि आता हे आपल्याला पूर्ण दोघा हाताने चोळून घ्यायचं आहे. एकदमच गरम मध्ये हात नका टाकू. याशी भाजणी करून आणि मस्तपैकी छान मोहन देऊन चकली खूपच छान येते. हे सगळं माझ्या सासूबाईंचा अंदाज आहे. आता मोहन हे आपण पूर्ण लावून घेते मी. इथे आपण ज्या पातेल्याने पीठ मोजलं होतं त्याच पातेल्यात आपण पाणी ठेवलेलं आहे. 4 ग्लास आपण याच्यात पाणी टाकलेलं आहे. हे छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला आधी. आता मोहन पूर्ण लावून घेतलंय आपण. आता इथे एक मोठं पातेलं घेतलं. पीठ कसं वाफवायचं तुम्हाला सांगते मी. आणि आता याच्यात आपल्याला पीठ टाकून घ्यायचं या पातेल्यात. आणि हे पीठ टाकल्यानंतर काय करायचं, त्याला असं आळा करायचं, म्हणजे असं गोल करून घ्यायचं. थोडंसं पीठ आपण वरून टाकणार आहोत पाणी टाकल्यावर. आणि नंतर असं पूर्ण करून घ्यायचं. याच्या आतमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, हे बघा. आणि नंतर आता हे उकळलेलं पाणी टाकूया. हे बघा, असं हे उकळलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता वरून पुन्हा हे पीठ घेतलं होतं आपण ते टाकून घेऊया. आणि पूर्ण त्याला बंद करून झाकण ठेवायचं आपल्याला. आणि हे पीठ आहे ना छान 1 तास आपल्याला वाफवायचं आहे. आता याला 1 तासानंतरच आपण परातीत घेऊन मळूया. आता 1 तासानंतर झाकण काढूया. आणि आता हे पीठ आहे ना आपल्याला परातीत काढून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम गरम पीठ झालेलं आहे बघा, चटका लागतोय, मस्त छान वाफ बसली त्याला. आता त्याला सगळं एकजीव करून घेऊ आपण. ते जे पाणी घेतलं होतं आपण आधी गरम पाणी, तेवढ्या याच्यात असा गोळा तयार झालेला आहे. थोडंसं आपण आता थंड पाणी घेतलेलं आहे. आणि आपण कणिक भिजतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं निब्बर भिजवायचं आहे आपल्याला. तर अर्धा ग्लास पाणी घेतले मी इथे.
आणि याच्यात मी 2 गोळे करून घेते, कारण हे एवढं गोळा जास्त मोठा होतोय, चोळता येत नाही ते. आता याचे आपण 2 गोळे करून छान पीठ मळून घेऊया. इथे आपले आता हे 2 गोळे तयार झालेले. एक आपण काढून घेऊया आणि पातेल्यात झाकण ठेवायचं वरती आणि याला छान चोळून लगेच आपण आता चकली करायला घेऊया. पीठ हे बघा असं भिजवायचं. आपण इथे सोऱ्या घेतलेला आहे आणि चकली करताना काय करायचं, चिकना भाग इथे आतून घ्यायचा आणि इथे काटेरी असतं ना तो भाग खाली घ्यायचा, म्हणजे खूप छान काटेरी चकली येते. आता याला आपण तेल लावून घेऊया. चकली करताना पण आपण गोळा घेतला आणि असं तेल लावून पुन्हा चोळून घ्यायचं आणि इथे सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचं. करण्याची सगळ्यात सोपी पद्धत दाखवते मी. चकली कशी बनवता येईल तुम्हाला पटापट. हे बघा मी तर अगदी बिनधास्तपणे करते. हे बघा तुम्ही बोलणार जयश्री कशी चकली बनवते, एवढी मोठी चकली काय करते. बघा आपण तुम्हाला मी एक सोपी पद्धत आज दाखवणार आहे. तुटली आपली अजिबात नाही चकली. आणि आता काय करायचं बघा, ते आतमध्ये हे चिटकवून घ्यायचं आणि असं फिरवायचं. हे बघा आणि आपल्याला केवढी चकली हवी त्याच्यानुसार मग ते पुन्हा तोडून घ्यायचं, हे चिटकवून घ्यायचं आणि ही चकली काढून घ्यायची लगेच. आणि पुन्हा आपण तेच करणार आहोत. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा असं फिरवायचं. अगदी सोप्या पद्धतीने पटापट तुम्ही ताटात करून आणि मग पुन्हा तोडून घ्यायचं. तुम्हाला छोटी मोठी चकली हवी आहे त्याच्यानुसार चकली ही बनवायची आणि पुन्हा हे असंच करायचं आहे. बघा अगदी सोपं आहे, पटापट होतं ते. हे बघा अशा या सगळ्या चकल्या करून घ्यायच्या आणि चिटकवून घ्यायचं. तुम्हाला सांगते मी, खूप कमी वेळात आपल्या पटापट चकल्या तयार होतील. हे बघा एका याच्यात 7-8 चकल्या आपल्या बनवू शकतात आणि वेळही वाचतो. अशा चकल्या करून घ्यायच्या. तेल ठेवलं होतं कढईत, तेल आधी तापून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग आतमध्ये चकली सोडायची आहे. टाकताना कमी गॅस करून घ्यायचा आहे. बनवताना तुम्ही बघितलीच आपली चकली अजिबात तुटलेली नाहीये. तसंच तळतानाही तेच होणार. आता कमी गॅसवर 3-4 मिनिटांनंतर पलट करूया आपण. आता पलट करूया. बघा किती सुंदर चकल्या येत आहेत आपल्या. तुम्ही बघू शकता. आता पलट करूया. असं खालीवर करून 2-3 वेळा आपल्या चकल्या छान मस्त तळल्या जातात. चकल्या तळल्या गेल्या. आता काढून घेऊया. हे बघा तुम्ही बघू शकता चकल्या किती सुंदर आलेल्या आहे, अजिबात तुटलेली नाहीये आणि ह्या चकल्या तेलकट पण नसतात. हे बघा आपल्या चकल्या किती सुंदर येत आहेत. आता दुसरे आपण टाकून घेऊया आणि पटापट पण होतात. मी जी पद्धत सांगितली तुम्हाला त्याच्यानुसार करा तुम्ही. तुमचा वेळही वाचेल, कारण दिपोळीत आपल्याला खूप कामं असतात, साफसफाई असते, बराच फराळ बनवायचा असतो. तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा. हे बघा अशा खालीवर करत मस्तपैकी छान चकल्या तळल्या जात आहेत. तुम्ही बघू शकता अजिबात तुटत वगैरे नाही आहे. अगदी नवीन शिकाऊ पहिल्यांदा कोणी बनवतंय तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी न घाबरता तुम्ही बनवाल. आता चकल्या तळल्या गेल्या आहेत, काढून घेऊया. आता माझा तर एवढा कॉन्फिडन्स वाढला आहे की मी एका वेळेस 8-8 चकल्या तळते. बघा पटापट बनवते आणि तळते पण आहे. तुम्हाला चकली मी खाऊन दाखवते. बघा किती कुरकुरीत आवाज येतोय आणि एकदम खुसखुशीत तयार झालेली आणि टेस्ट तर खूप भन्नाट आलेली आहे. खूप जण म्हणतात की बिना भाजणीची चकली करा, झटपट करतो असं हे ते खूप व्हिडिओ चालू आहे, पण नाही, भाजणीच्या चकलीशिवाय चकलीच नाही लागत टेस्टी. तर नक्की ही रेसिपी करून बघा. तर बघा आपली भाजणीची चकली मस्तपैकी तयार झालेली. तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट वगैरे नाही आहे आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेली चकली.
तुम्हाला मी चकली तोडून दाखवते. हे बघा, आणि एकदम पोकळ पण तयार झालेली चकली. तर सेम रेसिपी तुम्ही करून बघा. हे बघा, एकदम कुरकुरीत तयार झालेलं आहे आणि पोकळ तर एकदम आलेली आहे. हे बघा, चकली किती आतून पोकळ आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते. आपल्या मस्तपैकी चकल्या तयार झालेल्या आहे. तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.